नमस्कार, मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय। सन मराठी वाहिनी आपल्यासाठी एक नवी कोरी मालिका घेऊन येत आहे आणि याच मालिकेमध्ये एक असा चेहरा आपल्या समोर येतोय म्हणजे मित्र बोलून की रंगभूमीमध्ये मुरलेला अक्षरशः असा चेहरा येतोय। माझ्यासोबत रोहन माझ्यासोबत आहे। रोहन कसा आहेस तू? मस्त, छान। तू कसा आहेस? मी सुद्धा मस्त। रोहन, रंगभूमी किती किती दुःख होतं रंगभूमीला। आता थोडा दिवस आपल्याला टाटा बाय बाय करावं लागतं, काय सांगशील त्याबद्दल? नाही, मला वाटतं की सिरियल सुरू होते, वेगळ्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचणार आहे, छान वाटतंय। पण मला हे सांगायला आवडेल की दशमी प्रोडक्शनची सिरियल आहे आणि खूप कमी प्रोडक्शन हाऊसेस अशी आहेत जी नाटक करणाऱ्यांना समजून घेतात। तर थँक्स टू दशमी, माझ्या नाटकाचा प्रयोग अजिबात थांबणार नाही आहे, तेही सुरू असणार आहेत आणि मला सिरियलमध्ये तुम्हाला बघता येणार आहे। नाही म्हणजे खरंच हे भारी आणि दशमी प्रोडक्शनचं हे खरंच कौतुक आहे की ते प्रत्येक कलाकाराला त्यांच्या परीने समजून घेतात। बरं, प्रश्न विचारायला मला तुला आवडेल की मालिकेमध्ये ना कलंदर कलाकार आहेत, सगळे एक सो एक आहेत। आम्ही साक्षीसोबत सुद्धा गप्पा मारल्या, मनीसोबत सुद्धा गप्पा मारल्या। दोघांचं पण हेच होतं की आम्हाला माहिती होतं की बाबा हा या मालिकेमध्ये आहे आणि हे नाटक केलं आहे, पण जेव्हा सोबत आलो तेव्हा आम्हाला काही मिनटं लागली एकत्र मर्ज व्हायला। काय सांगशील या सगळ्या गट्टीबद्दल आणि या सगळ्या बोलतात ना की बाबा मजा तर होणारच आहे, काय सांगशील या सगळ्याबद्दल? मला असं वाटतं की जिथे यूथ एकत्र येतं तिथे एनर्जी तयारच होते। बरेचसे कलाकार आहेत ज्यांनी थिएटर केलेलं आहे, सो त्यांना तिथली एक शिस्त असते, तिथली एक गंमत असते, तिथली एक एनर्जी असते आणि ती फार महत्त्वाची असते अशा प्रोजेक्टमध्ये जिथे ना खूप यूथ आहे। विषय असा आहे की जो यूथपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमच्यावर आहे। हळवा विषय, धाडसी विषय आहे। सन मराठीचे आभार, दशमीचे आभार, कारण एवढा महत्त्वाचा विषयाला त्यांनी हात घातला आहे। आता तू पोस्टर पण बघशील तर दोन मुलं दिसत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक आई होणारी मुलगी दिसते। सो मला असं वाटतं की आई होणं प्रत्येक स्त्रीवर्ग कनेक्ट होऊ शकतं आणि आईपणाकडे बघणारे दोन तरुण तुम्हाला दिसतील की प्रत्येकजण आपापल्या नजरेतनं कसं त्या गोष्टीकडे बघतं, कोण जबाबदारी घेणार आहे, कोण नाही घेणार आहे, कोण हिरो असणार आहे, कोण ब्लॅक असणार आहे, कोण व्हाईट असणार आहे, कोण ग्रे असणार आहे, हे सगळं खरं समजत नाही। म्हणजे आम्ही प्रोमो सुद्धा बघतो पण प्रोमो आणि पोस्टरमधून खरंच कळत नाही की पण नेमकं काय आहे। पण मला असं वाटतं की तेच गंमत आहे या मालिकेची। तसं तू म्हणाल तसे खूप मातब्बर कलाकार आहेत, एक साक्षी म्हण किंवा मणी म्हण, शिल्पा म्हण, तिचा एक वेगळा स्ट्रगल आहे। आता विपुल काय नावाचं एक आर्टिस्ट आहे ज्याने आत्ताच क्लिक नावाचं एक माईम केलं होतं ज्याला झीचा पुरस्कार मिळाला होता। तर ही एवढी सगळी मंडळी आहेत, प्रत्येकाकडे त्याचा अनुभव आहे, प्रत्येकाकडे प्रत्येकजण ना त्या पद्धतीने त्या सीनकडे बघतो आणि मला असं वाटतं की जेव्हा आम्ही सगळे एकत्र वाचायला बसतो किंवा माझा सीन नसला तरी मी तिथे असतो, त्याचा सीन नसला तरी तो असतो आणि ना आम्ही खूप इव्हेंट एक करत असतो आम्ही प्रत्येक सीनमध्ये की असं केलं तर छान वाटेल, असं केलं तर छान वाटेल। म्हणजे हा मुद्दा बाहेर येणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की दशमीचे खूप आभार, मिलिंद दादा जो आमची सिरियल डिरेक्ट करतो त्याचे खूप आभार, कारण ना त्यांनी कोणाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न नाही केला। बरोबर त्याचं म्हणणं की सुटा छान वाटतं आम्हाला, लोकांशी जाऊन बोलावं असं वाटतं। ज्या पद्धतीने या सिरियलचा विषय आम्हाला हाताळायला मिळतो ते फार महत्त्वाचं आहे। सो त्या ठिकाणी मला असं वाटतं की फार सगळं गमतीशीर आहे, छान आहे आणि हे एनर्जी आम्ही तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। नाही बरं, तर या मालिकेमधली मुख्य कलाकार शिल्पा माझ्यासोबत आहे। शिल्पा, कशी आहेस तू? ऑल गुड, ग्रेटफुल। खरंच खूप वेळ बघावा लागला आम्हाला, पण काय करणार, शेवटी लीड असल्यामुळे थोडा चालतं रे, इट्स ओके। असं तेवढा भाव तिने खावा। अगदीच अजिबात नाही, मी शूट करते, शूट संपून पॅकअप करून मी तयारी करून इकडे आले। नाही म्हणजे शिल्पाचं कौतुक आहे की आम्हाला असं कळालं की 2013 पासून मालिकेमध्ये काम करायला धडपड सुरू आहे, एक वेगळा स्ट्रगल आहे। काय कशा पद्धतीने एकंदर या सगळ्या गोष्टीकडे बघतोस तू? कसं बघताय म्हणजे ॲक्च्युली प्रवास सुरू झाला आहे माझा आणि 2013-14 पासून प्रयत्न करत होते आणि आता 23मध्ये पहिली मालिका आणि मालिकेत पदार्पण। सो नर्वस आहे, एक्सायटेड आहे, कारण प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार आहे ते माहिती नाही आहे। आता खूप गोष्टी बदलल्या आहेत, OTT प्लॅटफॉर्म्स आलेले आहेत, लोकांचे चॉईसेस बदलले आहेत, सो कोणाला कसं आवडतं, काय आवडतं। सो येस, नर्वस आहे पण एक्सायटेड आहे, कारण कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे, बोल्ड आहे आणि असं पहिल्यांदाच दशमी क्रिएशन्स आणि सन मराठी वेगळं काहीतरी घेऊन येत आहे प्रेक्षकांसाठी। सो आय होप प्रेक्षकांना आवडेल। आणि मला खरंच तू जसं म्हणालास की 2013 पासून शिल्पा प्रयत्न करत होती, हे आता आपण मगाशी म्हणत होतो ना की हीच एनर्जी असते। बरोबर, एवढ्या एनर्जीने ती येते, एवढ्या एनर्जीने ती सीन करत असते आणि एक्सप्रेशन क्वीन म्हणून तिला अख्खं महाराष्ट्र ओळखतं, जिथं जिथं मराठी क्राऊड आहे तिथे तिची ओळख आहे। तरी पण ना तिला तेवढ्याच म्हणजे काय होतं ना, एकदा कलाकाराला ओळख मिळाल्यानंतर तो थोडा बॅकफूटवर जातो, आता ओळख मिळाली, पण तसं नाही आहे। प्रत्येकजण त्याच मेहनत, त्याच काय म्हणतात त्याला, त्याच इन्थुझियाझमने काम करण्याचा प्रयत्न करतो आहे। आता आमच्याकडे जेव्हा सीन येतात तेव्हा प्रत्येकजण, मी मगाशी म्हटलं तसं, तर शिल्पा तिचा अनुभव घेऊन येते त्या सीनमध्ये, दिग्दर्शक त्यांचा अनुभव घेऊन येतात आणि मला असं वाटतं की हीच यूथची एनर्जी तिथे ट्रान्सफॉर्म होईल अशी आम्ही अपेक्षा करतो आहे। बरं शिल्पा, तुला मला प्रश्न विचारायला आवडेल की मालिकेमध्ये एक
सिनियर व्यक्ती रोहन गुजर नावाचा एक सिनियर अभिनेता आहे. काय सांगशील त्या वेड्या आणि कलंदर माणसाबद्दल? याचं नाटक पाहिलं होतं मी आणि ही आपली पहिली भेट. 200वा प्रयोग मी त्याचा पाहिला होता आणि इट वॉज अमेझिंग, कमाल होता. आणि तेव्हा ठरवलं की नाही यार, अशा व्यक्तींबरोबर काम करायला पाहिजे. आणि कदाचित ती माझी विश होती, मॅनिफेस्टेशन होतं आणि मी आज त्याच्याबरोबर खरंच काम करते आहे. आमचे इतके सीन्स लागले नाही कारण इतका वेळही मिळत नाही. त्यांचं वेगळं, माझं वेगळं. बरेच आता आम्ही येतो एकत्र, पण जेवढाही वेळ आम्हाला मिळतो तेवढा वेळ आम्ही धमाल करतो, म्हणजे सीनमध्ये. बाकी तर वेळच शूटच सलग सुरू असतं. पण येस, कमाल सुरू आहे. नक्कीच. मला दोघांना तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की मालिका जेव्हा जेव्हा आपल्या प्रेक्षकांसमोर येते तेव्हा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये एक वेगळा असा विषय असतो, मग तो सामाजिक असू दे किंवा अजून कोणत्या गोष्टीने. तुम्ही ह्या मालिकेच्या विषयाकडे एक कलाकार म्हणून कशा पद्धतीने बघता आणि एक प्रेक्षक म्हणून कशा पद्धतीने बघता? रोहन, तू. मला जेव्हा पहिल्यांदा मला अजूनही आठवतं आहे, मला भूषणचा फोन आला होता. आमच्या US माझं नाटक सुरू होतं, त्याचा प्रयोग संपला होता. मला भूषणचा फोन आला होता आणि भूषणने मला सांगितलं की ही अशी वनलाईन आहे आणि मी भूषणला म्हटलं होतं की डन, मी करतो आहे. कारण काय मला असं वाटतं ना की कलाकार म्हणून ना मला असं वाटतं की आम्ही आमच्याच फील्डकडे ना जबाबदारीने बघितलं पाहिजे. बरोबर. मग मेड बी माझं नाटक म्हण, ही मालिका म्हण, आजच्या तरुणाला ना खूप, म्हणजे तुला सांगू काय, इंडिया इज द बिगेस्ट मार्केट जिथे कॉन्टेंट कन्झ्युम होतो. तर तुम्हाला फक्त चांगला विषय समोर ठेवण्याची गरज असते. जसं आपण म्हणतो ना, कुठलंही हॉटेल चालतंच, पण त्यांनी बरं जर खायला दिलं ना तर ते चालणारच आहे. तेवढंच तुला करायचं असतं. तर मला असं वाटतं हे फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी आहे आमच्यावर, सगळ्या तरुणांवर. मला छान वाटेल, अक्षय प्रोड्युसर आहे आमचा, अक्षय पाटील, भूषण आहे, किरण आहे, सगळी मुलांची टीम आहे. आणि एवढा सुंदर विषय हातात येते की एखादी मुलगी आई होते आणि त्या आई होण्याकडे आजचा तरुण कसा बघतोय. मग ते कॅरेक्टर मणीचं असेल, मग ते मी साकारणारं सुजितचं पात्र असेल. कारण आपण म्हणतो की आई होताना मुलाचा तर जन्म होतोच, पण त्या मुलामुळे आईचा सुद्धा जन्म होत असतो. तर मला असं वाटतं फार हळवा विषय आहे, फार धाडसी विषय आहे. पण ह्या आई होणाऱ्या स्त्रीकडे आजचं यूथ कसं बघतं, तर त्याचं प्रतिनिधित्व मला वाटतं मी आणि मणी करतो आहोत, हे आमचं पात्र करतं आहे. आणि मला असं वाटतं फार महत्त्वाचा विषय आहे. आणि बघ, सिरियलमध्ये ना एक काही लिमिटेशन्स असतात, म्हणजे काही प्रोज असतात तर काही कॉन्स असतात. सिरियलमध्ये आम्ही फार गोष्टी अतिरंजक पद्धतीने नाही दाखवू शकत, पण आम्ही नाती उत्तम दाखवू शकतो. कारण आणि कुठलीही मालिका चालते ती नात्यांमुळे चालते, मला असं वाटतं. आणि आत्ता ना वी आर ग्लॅड की नाही एवढी उत्तम नाती डेव्हलप होत आहेत. म्हणजे आता हिचा गावाकडनं शहराकडे होणारा प्रवास, त्या प्रवासात हिचे घरचे, हिची बहीण, त्या गावातला सरपंच किंवा ही कॅरेक्टर्स हिच्या आयुष्यावर काय प्रभाव पाडत आहेत, किंवा शहरात आल्यानंतर सुजितचं पात्र असेल, मणीचं असेल, सरपोतदार जे आमचं कुटुंब आहे ते पात्र तिच्या आयुष्यावर काय परिणाम करत आहे, किंवा तिच्या आता हॉस्टेलमध्ये होणाऱ्या मैत्रिणी तिच्या आयुष्यात जेव्हा तिचा आईचा प्रवास सुरू होणार आहे तेव्हा त्या तिच्या आयुष्यात कसं कॉन्ट्रीब्यूट करणार. तर मला असं वाटतं की फार महत्त्वाची, कारण आपण एकटे कुठेही म्हण, तुम्ही सुद्धा तुमचं चॅनल जे सुरू केलं असेल एकट्याने काहीच होत नाही. तुला तुझी टीम लागते, तुला तुझी माणसं लागतात. आणि मला असं वाटतं की तीच नाते आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आम्हाला छान वाटतं की आम्हाला असा एखादा विषय अशा पद्धतीने हाताळायला मिळेल. आणि त्यात ना प्रत्येक पात्राचं एक जर्नी वेगळं आहे. म्हणजे ते कुठलंही असो, एक छोटंसं जरी पात्र असेल ना तरी त्याचा एक वेगळा जर्नी आहे, त्याच्या आयुष्यासोबत असणारा एक वेगळा स्ट्रगल आहे. त्यामुळे माझा गावातनं शहरातला प्रवास आणि शहरात आल्यानंतर एका गावची मुलीची धडपड, सो कशा पद्धतीने ती स्वतःचं घर वाचवायला, स्वतःच्या बहिणीसाठी, स्वतःच्या आईसाठी ती काय काय करते, हा सगळा प्रवास, प्लस ह्यांचं माझ्याशी असणारं रिलेशन, ते कशा पद्धतीने मला सहकार्य करतात, मी कशी पुढे जाते आणि काय काय घडत जातं. सो हेच आम्ही जपतोय आणि उत्तम प्रकारे मला वाटतं चांगलं दिसतंय ते आत्तापर्यंत तरी. नाही, कारण का आम्ही प्रोमोज बघतोय सुद्धा, प्रोमोजमध्ये सुद्धा भले ते 2-3 मिनिटाचे का असो ना प्रोमो, त्यामधून असं खूप काय कळतं की बाबा काहीतरी भारी आणि मस्त असणार आहे. खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पावरून. तुर्तास आपल्या तर स्क्रीनिंग सुरू होणार आहे म्हणून मी इथेच थांबतो. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आणि तुमचे खूप आभार, कारण आमचं काम तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवत असता आणि ते महत्त्वाचं काम आहे. कारण मीडियावर फार जबाबदारी असते. मला असं वाटतं की आमचा विषय तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवत आणि आमच्या मालिकेला भरभरून तुम्ही सगळे प्रेम द्या. थँक्यू.